हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर भडकले। उद्याच्या सभेसाठी परवानगी नसल्याने बच्चू कडूंना स्टेज लावण्यापासून पोलिसांनी रोखलं। आपण एकमेकांचे शत्रू नाही, बच्चू कडूंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, शिंदे फडणवीसांचा बच्चू कडूंना आवाहन। उद्याच्या सभेसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाची बच्चू कडूंकडे परवानगी, पण नवनीत राणांसाठी अमित शहांच्या सभेकरता राणांकडून स्टेजची उभारणी। प्रसिद्धीसाठी बच्चू कडूंची नौटंकी, गृहमंत्र्यांच्या सभेला कडू विरोध करतात। सभास्थळाच्या वादावरून रवी राणांचा कडूंवर निशाणा, तर राणांचं नौटंकी करतात। आमच्याकडे रीतसर परवानगी, बच्चू कडू सभा घेण्यावर ठाम। आयकरच्या धाडीमध्ये शिंदेंच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं। भाजपसोबत चला नाहीतर आम्हाला आत टाकतील, शिंदे म्हणाले। आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, शिंदे दाढी खाजवत रडायला लागले होते। आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होते ते सांगा, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेना परखड सवाल। बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी लढा लढला, सत्तेचा गैरवापर कसा करावा हे महाविकास आघाडीकडून शिकलं पाहिजे। ठाकरे गटाच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। फोन टॅपिंग प्रकरणात अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी शिंदेंवर दबाव टाकला, पक्ष फोडले आणि ठाकरे सरकार पाडलं, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरेंनी तोंडाच्या वाफा दौडू नयेत, 2.5 वर्षात केलेलं एक काम दाखवावं। नागपुरात हनुमान मंदिरात दर्शनानंतर फडणवीसांचा हल्लाबोल। सिंधुदुर्गामध्ये येऊन आमच्या नेत्यांवर टीका केल्यास परत जायचा रस्ता कुठून जातो ते दाखवतो, नारायण राणेंचा ठाकरेंना इशारा, तर राणेंचं वय झालंय, राऊतांचा टोला। शिंदेना काय त्रास दिला जात होता ते राऊतांनी सांगावं, प्रसाद लाड यांचं आव्हान, तर शिंदेंचं वक्तव्य चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका। मुंबई उत्तर पश्चिमसाठी शिवसेनेच्या चर्चेमध्ये असलेल्या दोन्ही उमेदवारांना मनसेचा विरोध, निरुपम यांचा महाराष्ट्रद्रोही तर वायकरांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख, महायुतीमधून वायकरांना उमेदवारीची शक्यता। महायुतीमध्ये 2 जागांवरून रस्सीखेच, नाशिकची जागा शिंदेना दिल्यास ठाण्याची जागा भाजपला द्या, तर दक्षिण मुंबईची जागा शिंदेंकडेच ठेवा, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम, छगन भुजबळांकडून स्पष्ट, तर माझ्या उमेदवारीनं काहींना अडचण होईल, भुजबळांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।